रेव पार्टीच्या प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात आहेत। खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोलिसांनी छापेमारी केली, तर खेवलकरांच्या पुण्यातील कोल्ड रश हॉस्पिटलमध्ये देखील पोलिसांनी छापेमारी करत झडती घेतलेली आहे। तर खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर खेवलकरांच्या पुण्यातील बंगल्यावर आणि त्यांच्या हॉस्पिटलवर देखील पोलिसांनी छापेमारी केली। दरम्यान पुण्यामध्ये नेमकं काय घडलं, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम पाहूया। पुण्याच्या उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी सुरू होती। रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली। खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पहाटे 3 पासून खराडीमध्ये रेव पार्टी सुरू होती। पार्टीत गांजा, कोकेन अशा अंमली पदार्थांचं सेवन सुरू होतं अशी पोलिसांना माहिती मिळाली। छापेमारीत मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, कोकेन, हुक्का जप्त करण्यात आला। ज्या हॉटेलमध्ये रेव पार्टी तो रूम खेवलकरांच्या नावानंच बुक होता। स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्यानं घेतलेल्या रूम मध्ये ही पार्टी सुरू होती। रूम नंबर 101 आणि 102 खेवलकरांच्या नावे बुक होत्या। एका रूमचं बुकिंग 25 ते 28 जुलैपर्यंत होतं। दुसरी रूम 26 आणि 27 जुलैसाठी बुक होती। खेवलकर यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली। 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दरम्यान प्रांजल खेवलकर यांचा परिचय देखील आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे ते जावई आहेत। राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसेंचे ते दुसरे पती आहेत। पहिल्या पतीचा घटस्फोटानंतर बालपणीचा मित्र प्रांजल यांच्याशी त्यांनी विवाह केला होता। सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंब पुण्याच्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य करतात। प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे। पत्नी राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत। मी आज डॉक्टर प्रांजल खेवलकर यांची बाजू मांडलेली आहे कोर्टामध्ये। त्यांच्या विरुद्ध आरोप करण्यात आला होता की त्यांनी रेव पार्टी केली आणि अंमली पदार्थाचं सेवन केलं वगैरे असे त्यांच्यावर आरोप ठेवले होते। पण मी आपल्याला एक त्यांचा वकील म्हणून ठामपणे सांगतो, प्रांजल खेवलकर यांनी कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही। मी कोर्टामध्ये सुद्धा, ओपन कोर्टमध्ये सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे। माझे मेडिकल रिपोर्ट्स पेपर्स ज्यावेळेस येतील, ब्लड सॅम्पल्स येतील, त्यावेळेस लक्षात येईल प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारचं अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं। त्याचबरोबर इतर जे आरोपी होते, माझे सहकारी होते, त्यांनी त्यांच्याही आर्ग्युमेंट वगैरे त्याच्यामध्ये युक्तिवाद केला। प्रांजल खेवलकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील 2 वेळा अशा प्रकारचा ट्रॅप झाला होता। डॉक्टर प्रांजल खेवलकर ज्या हॉटेलमध्ये राहिला होते त्या हॉटेलमध्ये जाऊन रेकी करण्यात आली होती। रेकी झाल्यानंतरून कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले। हा सगळा प्लॅन्टेड प्रकार आहे। जर प्रांजल खेवलकरने अशी कुठली रेव पार्टी केली असती किंवा काय केले असते तर त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्सचं सॅम्पल मिळून आलं असतं। परंतु मी जे क्लायंटकडून इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं, ड्रग्सचं सेवन केलेलं नाही। रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते। खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी। या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा। मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, हे वेगळं सांगायला नको। विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने, तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले। 4 दिवस त्यांनी शांतता, मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने, तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब। अहो, स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही? पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत। आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल, पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे
त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता की असं होऊ शकतं. पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात. ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे. अशा रेव पार्टीच्या माध्यमातून समाज व्यवस्था उद्ध्वस्त होते आणि या सगळ्या वातावरणामध्ये खडसेंसारख्या नेत्याच्या जावयाने रेव पार्टीचं आयोजन करणं, त्याच्यात सहभाग घेणं यापेक्षा दुर्दैव दुसरं काही असू शकत नाही. या बाबतीमध्ये काही कुणी गुन्हा करत असेल आणि त्याच्या संदर्भात काही पोलिसांनी कारवाई केली म्हणून लगेच मागच्या एखाद्या प्रकरणाशी त्याला जोडायचं, मला वाटतं हे योग्य नाही आहे. पण तथापि शेवटी जी काय आता माध्यमातून आम्हाला माहिती मिळते, वस्तुस्थिती काय ते संबंधित यंत्रणा तपासतील. जर ते दोषी असतील तर कारवाई होईल. कारण या बाबतीमध्ये सुद्धा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे की हनी ट्रॅपमध्ये असं कोणी नाही आहे. तथापि असं आहे की विरोधकांना आता दुसरा मुद्दा राहिलेला नाही आहे सध्या राज्यामध्ये, ते सातत्याने या विषयावर टीका करत राहतात. CP कायद्याने नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रीतसर कारवाई करतायत. त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं. माझ्या माहितीनुसार चौकशी केली पाहिजे. या डॉक्टरचा काय व्यवसाय होता, हा डॉक्टर काय व्यवसाय करत होता, किती दिवसापासून व्यवसाय करत होता आणि हे पहिलीच रेव पार्टी आहे त्याची असं मला वाटत नाही. मी या डॉक्टरला मुक्ताईनगरमध्ये राहतो, मी चांगला ओळखतो. याचं कुटुंब चांगलं होतं पण हा भाऊ मधल्या काळात भरकटलेला होता. बड़ी जिम्मेदारी के साथ और विनम्रता के साथ मुझे यह कहना पड़ेगा कि यह रेव पार्टी का जो भी सारा क्या कहेंगे एक माहौल बनाने की कोशिश की है. एक्चुअल एक हाउस पार्टी चल रही थी और उस हाउस पार्टी में जिस तरह से ट्रैप करने की कोशिश की गई है सुनने में आ रहा है और आप ही जैसे और चैनल भी दिखा रहे हैं कि कोई बंदा वहाँ पर ड्रग्स प्लांट करने के लिए भी आया था जिसके कि सीसीटीवी में फुटेज दिख रहे हैं. पिछले कुछ दिनों से खड़से और गिरीश महाजन में एक कोल्ड वॉर सा चल रहा है. खड़से साहब ने जो सवाल गिरीश महाजन के लिए खड़े किए थे और उस पर गिरीश महाजन ने कोई जवाब नहीं दिया है. ही खरं तर फार दुर्दैवी बाब आहे. परंतु मी देखील आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं की त्यांची जावई त्या प्रकरणामध्ये आहेत, त्यांना अटक झालेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे आणि पोलीस तपासात जे काय खरं आहे ते बाहेर येईल आणि ज्यांनी ही रेव पार्टी आयोजित केली होती त्यांच्यावर कारवाई होईल. माहितीने मिळाली वस्तुस्थिती समोर आलेली आहे की खडसेंच्या जावयाने एक रेव पार्टी आयोजित केली होती. ती आता बघा की प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही पाहिजे. या प्रकरणाचं अगदी समोर दिसत आहे. त्यांनी स्वतः रूम बुक केली आहे, तिथं ते स्वतः मित्रांसमोर दिलेले आहेत, तिथं मुली देखील आढळून आल्या आणि अल्कोहोल आणि ड्रग्स या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन त्याच्या शरीरात रक्ताच्या रिपोर्टच्या आधारे मिळणार आहे. ते रिपोर्ट आल्यानंतर तेही समोर येणार आहे. परंतु जे खडसे म्हणतायत की हा राजकीय काही वेगळा प्रकार असू शकतो, बघा की तुमच्या जावायला तर रूम बुक करायला विरोधी पक्षाने सांगितले नाही, तुमच्या जावायला तर तुम्हाला ड्रग्स सत्ताधारी पक्षाने पुरवलं नाही. आपल्या जावयाचे उद्योग काय आहेत, आपल्या परिवारातील लोकांचे उद्योग काय आहेत हे खडसेंनी बघितलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.